संदीप माझा जवळचा मित्र. कॉलेजात आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत एकत्र होतो. तो होताच तसा प्रेमळ, सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा, नेहमी काहीतरी गमती जमती सांगून सगळ्यांना हसवणारा. एखाद्या गोष्टीवर गंभीरपणे बोलायला लागला की असा बोलायचा की सारं काही विसरून त्याचं बोलणं ऐकत राहावंसं वाटे. त्याच्या आयुष्यातील कित्येक गोष्टी तशा का होत्या हे मला त्याचा जवळचा मित्र असूनही समजलं नव्हतं. कदाचित त्यालाही त्या समजल्या नसाव्यात. तो लहानपणापासून कसा वाढला हे ऐकून तर माझ्या काळजात चार झालं. रक्ताची नाती माणसं असून देखील त्याचं लहानपणापासूनचं आयुष्य अनाथालयात का जावं हा अजून एक अनुत्तरित प्रश्न. पण या विलक्षण मित्राची माझी कॉलेजच्या पहिल्या दिवशी भेट झाली आणि आम्ही लगेच मैत्री झाली. कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत त्याने प्रवेश मिळवला होता. बुद्धीने विलक्षण हुशार आणि एक पाठी, पण कोणाकडून सहानुभूती किंवा दया वगैरे त्याने कधीच मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. किंबहुना कोणी तसे करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला ते आवडायचेही नाही. आमची घरची परिस्थिती बरी असल्यामुळे मला पॉकेट मनी चांगला मिळत होता. कॉलेजचे कॅन्टीनचे बिल सारखे मी देऊ करतो हे बघून त्याने मला सॉलिड दम भरला होता. विलक्षण माणी पण तितकाच हळवाही होता तो. आपल्या घरच्यांनी आपल्याला का आपल्यापासून दूर केले हे त्याला कळले नाही, पण त्या गोष्टीचा तो डोकेफोड वा रागाराग करत बसला नाही. त्या सगळ्यांना माफ करून एखाद्या निष्काम कर्मयोग्याप्रमाणे तो जगत आला. न त्याला कालची खंत आहे ना उद्याची चिंता. आणि म्हणूनच की काय आम्ही मित्र हेच त्याचं विश्व बनलो होतो. अशाच एका दिवशी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना आमच्या दोघांच्या आयुष्यात ती आली. अगदी साधी सरळ गोल चेहरेपट्टी असणारी, गव्हाळ वर्णाची काळ्याभोर टप्पोऱ्या डोळ्यांची चांगली लांब वेणी घालणारी. या मॉडर्न जगात अगदीच मॉड नसली तरी कुणावरही आपली छाप पाडावी असं तिचं व्यक्तिमत्व नक्कीच होतं. ती आली आणि आमचा ग्रुप बहरून गेला. तिचं नाव स्नेहा. आम्ही 5-7 जण नेहमीच बरोबर असू, पण स्नेहा संदीपला कधी आवडायला लागली हे आम्हाला कळलंच नाही. अर्थात त्याने तसे कळूनही दिले नाही आम्हाला. दिवस लोटत राहिले, त्याची चलबिचल वाढत राहिली. मी 1-2दा त्याला विचारायचा प्रयत्न केला, पण त्याने काहीतरी सांगून वेळ मारून नेली. सोनेरी पावलांनी आलेले दिवस जास्त काळ सोबत राहत नाहीत असे म्हणतात, किंवा सोनेरी पावलांनी आलेले दिवस कितीही संथ गतीने सरले तरीही अगदी धावत पळतच ते दिवस सरले असे मनातून वाटत राहते. सुखाचे आनंदाचे मस्तीभरे दिवस सोनपरीसारखे भुर्र करणं उडून गेले. 3 वर्ष संपली, कॉलेज संपले. स्वतःला सिद्ध करण्याच्या लढाईत आम्हीही उडी मारली. कोणी नोकरीनिमित्त इतरत्र धावले. एका चांगल्या कंपनीत तिथेच नोकरी मिळाली आणि संदीपने ती स्वीकारली. त्याचं आणि माझं बोलणं फक्त फोनवर होत होतं आणि अशातच स्नेहाच्या लग्नाची बातमी आली. सुखवस्तू कुटुंबातील एका छानशा मुलाबरोबर तिच्या वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं. जावई IT कंपनीत होता. नुकतंच त्याचं अमेरिकेत एका चांगल्या कंपनीत पोस्टिंग झालेलं. सगळं अलबेल होतं. आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद लपता लपत नव्हता. स्नेहाच्या लग्नाची बातमी मला संदीपने सांगितली. आमची खास मैत्री आणि तिनं मला बोलवलंसुद्धा नाही. मला जर आश्चर्य वाटलं, पण काही वेळच गडबडीत राहून गेलं असेल कदाचित. पण कितीही गडबड असली तरीही मी काय असं सहजासहजी विसरण्यासारखा फ्रेंड आहे काय? माझ्या मनातील 2 मीचं भांडण कसं तरी मिटवलं. अजून काळ सरला. बऱ्याचदा देशाबाहेर जावे लागले. आयुष्याच्या गाडीने वेग घेतला. जुने स्टेशन आता बरीच मागे गेली होती. आठवड्याला होणारा आता आमचा फोन कधीतरी होऊ लागला. माझं आणि स्नेहाचं तर आता काहीच संपर्क राहिला नव्हता. गेल्या वर्षी माझ्या लग्नाची पत्रिका त्याला दिली, पण संदीप येऊ शकला नव्हता. मध्यंतरी कामानिमित्त म्हणून संदीप राहत असलेल्या शहरी गेलो आणि सहज म्हणून त्याच्याकडे डोकावलं आणि आठवणींचे पापुद्रे निघू लागले. मीही स्वतःहून बऱ्याच दिवसांनी भेटायला आलेलं बघून त्यालाही बरे वाटले. भरपूर गप्पा झाल्या. बोलता बोलता तो विषय निघाला. त्यानंतर त्याने जे सांगितले ते ऐकून मात्र मी हेलावून गेलो.
एके दिवशी तो कॉलेजच्या समोरच्या रोडवर उभा होता. तोच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला त्याला स्नेहा दिसली. ती इथे कशी? ती तर अमेरिकेला होती. हो, पण तीच आहे का? तिच्या खांद्यावर एक लहान मूल पण होतं. नक्की काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी संदीप धावला. पण रोड क्रॉस करून तिकडे जाईपर्यंत ती एका बसमध्ये बसून निघून गेली. त्याने हाका मारल्या पण काही उपयोग झाला नाही. संदीपने स्नेहाच्या घरी फोन केला. तिच्या वहिनीकडून काहीच माहिती मिळाली नाही. मग त्याला कळले की काहीतरी गडबड आहे. रात्री उशिरा संदीपचा फोन वाजला. अननोन नंबर होता. त्याने उचलला तर स्नेहाचा फोन होता. संदीपने लगेच स्नेहाला विचारले, तू कुठे आहेस? कशी आहेस? दुपारी मी तुला पाहिले, तुझ्या घरी फोन केला, कोणी काहीच सांगत नाही आहे. नक्की काय झालं आहे? तिने फक्त त्याला एकच विचारले, मला घ्यायला येतोस? तो ताबडतोब तिच्या घरी घ्यायला गेला आणि आपल्या घरी घेऊन आला. आणि मग तिच्याकडून त्याला सगळी हकीकत कळाली. तिच्या लग्नानंतर 2 वर्षे आनंदात गेली, पण दुर्दैवाने तिचा पतीचा अपघात झाला आणि त्यातच तो गेला. ती इकडे परतली. जी सासरची मंडळी अगदी चांगली वाटत होती, त्यांनी तिला सांभाळायला नकार दिला. तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या बाळाला कधीच दूर लोटलं नाही. पण खंतावलेले वडील तिच्या काळजीनेच गेले. आई तर आधीच गेलेली. घरी सगळी भावाच्या बायकोच्या हाती सत्ता, सततची कटकट, भांडण, टोचून बोलणे. शेवटी ती घराबाहेर पडली. ते परत कधीच तिथे न जाण्याचे ठरवून त्याने तिच्या त्या निरागस जीवाला कुशीत घेतलं, आधार दिला. त्या बिचाऱ्याला बापाची माया मिळालीच नव्हती. त्याच्या प्रेमळ कुशीत तो लहानगा जीव सुखावला. बऱ्याच दिवसांनी गाढ झोपी गेला. त्याने तिला मानसिक बळ दिलं, आधार दिला, पुन्हा नव्याने जगण्याची उर्मी दिली. डिग्री तर त्याच्याकडे होतीच, बुद्धिमत्ता पण होती. तिने गमावला होता तो आत्मविश्वास, तो त्याने निर्माण केला. ती प्रफुल्लित झाली. 5-6 इंटरव्ह्यूनंतर लगेच जॉब मिळाला. त्याने त्याच्याच अपार्टमेंटमध्ये तिला एक फ्लॅट भाड्याने घेऊन दिला. त्याचं तिचं एकमेकांकडं रोजचं जाणं येणं आहे. हे सगळं ऐकून मी थक्क झालो. मी त्याला म्हटलं, अजूनही प्रेम करतोस ना तिच्यावर? माझ्या प्रश्नावर त्याने नाही अशी मान हलवली आणि मी काही बोलण्याच्या आतच तो बोलू लागला. हो, माझं प्रेम होतं तिच्यावर, पण आता ती भावना नाही. मी म्हणालो, मला जाणवलं होतं ते त्यावेळी, आणि आता तिच्यासाठी एवढं सगळं करतो आहेस, तीसुद्धा खुश आहे तुझ्या साथीत. तर आता त्यावेळी तिला सांगणं जमलं नव्हतं, आता सांग, लग्न कर तिच्याशी. त्यावर तो म्हणाला, माफ कर मित्रा, पण एक गोष्ट मी कायमच लपवत आलो आहे तुझ्यापासून. मी कॉलेजच्या शेवटच्या दिवशीच तिला लग्नासाठी विचारलं होतं, पण तिला दुसरं कोणीतरी आवडत होतं आणि तो तिला विचारेल म्हणून ती आस लावून बसली होती आणि स्वतःहून विचारायची तिच्यात हिंमत नव्हती. मला तिने प्रांजळपणे सांगताना मी हे कोणाला सांगू नको अशी शपथ देखील घातली. मी गप्प राहिलो. तिला नाही ना ती भावना माझ्याबद्दल. मग मी पण ती भावना काढून टाकली माझ्या मनातून. तो दिवस आणि आजचा दिवस, त्या दिवसानंतर मी कधीच तो विषय काढला नाही तिच्याकडे. एक उसासा सोडून तो म्हणाला, नकार काय आयुष्यात पहिल्यांदाच मिळाला होता असं नाही ना रे, पण आता कोणाच्या तरी उपयोगी पडतंय माझं आयुष्य, ह्यातच मला आनंद आहे. तिच्या पिल्लावर माया करताना, त्याला खेळवताना बाकी कुठलाच विचार येत नाही रे मनात. त्याच्या आयुष्यातील मायेची, माणसांची कसर अशी भरून निघाली होती. सगळं कसं छान चालू आहे. मी म्हणालो, ते ठीक आहे रे, पण तू काय आयुष्यभर असाच राहणार? आणि मग जर ती भावना नसेल तुझ्या मनात, तर मग नक्की काय नातं आहे तुमच्या दोघांत? आता तो म्हणाला, प्रत्येक नात्याला नावच, लेबल लावलंच पाहिजे का? क्षणभर आम्ही दोघेही गप्प झालो आणि मग तो म्हणाला, तू कधी खळखळ वाहणाऱ्या नदीचं एखाद्या लाकडी ओंडका वाहताना पाहिलास? काय नातं असतं त्या ओंडक्याचं आणि नदीच्या प्रवाहाचं? काहीच नाही. पण तरीही तो ओंडका त्या प्रवाहाचाच एक भाग असल्यासारखा वाहत असतो. संपूर्ण प्रवासात न धड ते पूर्णपणे एकरूप होतात, न वेगळे. त्यामुळे मैत्रीच्याही पलीकडे जरी आमचं नातं असलं तरी त्याला पूर्णत्वाचं असं काही नाव मी तरी नाही देऊ शकत. आणि मुळात आमच्या ह्या नात्याला काही नाव देण्याचा हट्टच मला पटत नाही.
मी म्हणालो, माझा तसा काही हट्ट नाही, पण मला एकच सांग, तिला हवा होता तो आधार मिळाला, तुझं काय? नेहमीप्रमाणे निखळ हसून तो म्हणाला, माझं काय? मी प्रवाहासारखा वाहत राहणार, मला शक्य आहे तोपर्यंत. ती जोपर्यंत माझ्यासोबत येईल तोपर्यंत तिला वाहून नेणार. आयुष्याच्या सागरात विलीन होईपर्यंत तिला साथ देईन. एखाद्या वळणावर रेंगाळलीच ती समजा, एखाद्या किनाऱ्यावर अडकली किंवा गुंतली कोणात, तर आनंदाने तिला सोडून मी वाहत जाईन पुढे. पण तोपर्यंत तरी हे निनावं नातं सांभाळायला हवं नाही का? तिचं पूर्वजन्मीचं काहीतरी देणं असेल माझ्याकडे, ते चुकवता नाही येणार, ते द्यायला हवं. बराच वेळ झाला होता. जाण्यासाठी मी उठलो, संदीपला मिठी मारली. लवकरच भेटू असे ठरवून निघालो. वळालो आणि एकदम काहीतरी आठवल्यासारखे त्याला विचारले, अरे पण तिला कोण आवडत होतं ते सांगितलंच नाहीस का तिने तुला? तो म्हणाला, सांगितलं ना. आधी तिने त्यालाच संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचा नवीन नंबर, पत्ता काहीच नव्हता तिच्याकडे. मग नंतर तिने मला फोन केला, माझ्याकडे होता त्याचा नंबर. अरे पण मग दिलास का नाही तिला नंबर? काय झाले पुढे? मी अगदी उतावळीपणे विचारले. तो शांतपणे म्हणाला, दिला मी नंबर, पण काही उपयोग नव्हता. ती मला भेटायच्या आधी ऑलरेडी तुझं लग्न झालं होतं. मी गोंधळून त्याला म्हटलं, म्हणजे? 2 क्षण शांततेत गेले आणि ती शांतता चिरत त्याचे शब्द माझ्या कानात घुसले. तिला आवडणारा तो म्हणजे दुसरं कोणी नव्हे तर तूच होतास मित्रा. हे वाक्य ऐकून मी तर शॉकच झालो. आता माझ्या डोक्यात विचार आला होता की मीच तो व्यक्ती आहे की जो स्नेहा आणि संदीपला पुन्हा एकत्र आणू शकेल. म्हणून मी माझा सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं ठरवून तिथून निघालो. त्यानंतर काही दिवस निघून गेले. मी एक प्लॅन करून स्नेहाला आणि संदीपला जेवणासाठी एका छानशा हॉटेलमध्ये बोलवले. आता मला माहिती होतं की स्नेहाचे पहिले प्रेम मी आहे, पण आता त्याचा काही उपयोग नव्हता. कारण तिचं प्रेम माझ्यावर आहे हे मला कधी समजलंच नाही. कधी स्नेहाच्या हालचालीतून किंवा तिच्या वागण्यातून मला कधी तसं जाणवलं नाही. स्नेहा आणि संदीप दोघेजण एकत्रच हॉटेलमध्ये जेवायला आले. येताना स्नेहाबरोबर तिचं लहान बाळ देखील होतं. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मी स्नेहाला संदीपबरोबर लग्न करण्यासाठी विनवणी केली. तिला हे भासू दिले नाही की मला माहिती आहे की तिचं पहिलं प्रेम मी आहे म्हणून. दोघांनी सुरुवातीला या गोष्टीला नकार दिला, पण मी त्यांचं कोणतंही कारण ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो. कारण मला त्या दोघांना एकत्र आणायचं होतं. हे मी आज ठरवलंच होतं की या दोघांच्या हातापाया पडले तरी चालेल, या दोघांचा होकार मिळवूनच हॉटेलच्या बाहेर जायचं. दोघांनाही त्यांच्या आयुष्याबद्दलच्या घडामोडी व्यवस्थित समजावून सांगितल्या आणि दोघांच्याही गरजा व्यवस्थित समजून घेतल्यानंतर दोघांनीही लग्नाला होकार दिला. कारण शेवटी आम्ही तिघेही लहानपणापासूनचे मित्र होतो. आता आम्ही तिघेही आनंदातच हॉटेलच्या बाहेर पडलो. कारण स्नेहाच्या बाळाला एका पित्याचे प्रेम मिळणार होते आणि संदीपला त्याचं पहिलं प्रेम हे देखील परत मिळणार होतं. आणि मला या दोघांचा सुखी संसार बघून सर्व काही मिळणार होते. ते मला शब्दात न सांगण्यासारखे होते. कथा आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्र.